नमस्कार, माझं नाव नागेश दामुरीतून, राहणार रोपळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9822754199. तर ही बालसुंदरीची लागण केली मी 16 जानेवारीला लागण केली. अजून 6 महिने व्हायचे आहेत याला लावून. 6 महिन्याला 6 दिवस कमी जायत अजून. तर झाडाची ग्रोथ बघा, झाड आता इथंपर्यंत आता माझ्या डोक्याच्या वर झाड गेले. आणि सुरुवातीला जी सेटिंग घेणं धरलं आहे ती पूर्ण सेटिंग, पूर्ण टेम्परेचरमधलं सेटिंग आहे. पूर्ण उन्हाळ्यात हे माल धरला आहे बागेला. एवढं उन्हाळा असा ह्या वर्षीसारखा उन्हाळा कधीच नव्हता. एवढं ऊन कधीच पडलेलं नसायचं. रोपं कुठून घेतली होती? रोपं पंढरी नर्सरी म्हणून आहे इथं शिरबावीला, हां. त्यांच्या नर्सरीतनं रोपं आणली होती मी. रोपं कशी लागली? रोपं एक नंबर आली सगळी रोपं. म्हणजे सगळी एका हाताची कशी 5 बोटं सारखी नसते मध्ये, पण ही 5 बोटं सारखी असल्यासारखी लागली ती रोपं. एक बी रोप असं वेगळं नाही. आता प्रत्येक बघा, ही पण झाड बघा तुम्ही, ह्या झाडाला बघा इथून पूर्ण खाली सेटिंग असं पूर्ण माल धरलाय. आता ह्या हार्वेस्टिंगला गेली एक 15 ते 20 दिवसात हार्वेस्टिंगला माल येते. झाडाची हाईट पण बघा, डोक्यावर झाड गेली ती अशी. आणि ही पूर्ण टेम्परेचरमध्ये माल धरला. याला सेटिंगचं काहीच टेन्शन नाही बरं का. सेटिंग कधी पण म्हणजे धरतंय, असं चांगलं धरतंय. उन्हाळ्यात सेटिंग चांगलं धरतंय. हां, उन्हाळ्यात चांगलं धरतं सिटी. उन्हाळ्यात पूर्ण आता यंदाच्या सारखा उन्हाळा कधीच नव्हता. एवढं ऊन कधीच पडलं नव्हतं. तरी असल्या उन्हाळ्यात सेटिंग धरलं हे चांगलं. आता बाबा प्रत्येक झाडाला सेम सेटिंग आहे अजून. आणि सगळे झाडं जेवढी बी झाडं लावली ती तेवढ्या सगळ्या झाडांना हाय असा माल सगळ्या झाडांना खाली लागला. आणि एक बी रोप असं म्हणजे चुकीचं काय लागलं नाही किंवा मिक्सिंग रोप आलं नाही. प्रत्येक झाडाला एकसारखी एक समान फळं लागली ती अशी. किती बाय किती लागवड केली तुम्ही? लागवड माझी ही 15 बाय 12 आहे. असं 2 रोपातलं अंतर 12 फुटाचं आहे आणि 2 ओळीतलं अंतर 15 फुटाचं अंतर ठेवलं असं. तर त्या बेडचा काय विषय आहे? त्या बेड आता नंतरनं केलं. ही जी काय केलं इथं लहवाळा जरा जास्त यायला लागला होता, म्हणून ही प्रयोग करावा म्हणून करून बघितलं. एक ती घरी ही होतं आपलं चवाळ म्हणतो आपण, धान्य वाळवायसाठी हे चवाळ घेतलेलं. ती चवाळ जरा जीर्ण बी झालतं. मला झाकून बघावं ह्याच्या खाली लवाळा मरतंय का काय होतंय का, म्हणजे एकंदरीत करावं म्हणून केलंय. आता थोडंसं करून बघितलंय. थोड्या दिवसात पूर्ण बागत मी असं झाकून घ्यायच्या विचारात आहे. म्हणजे अशा पद्धतीनं झाकून घ्यायचं तुमचा विचार आहे? झाकून घ्यायचा विचार आहे माझा. ह्याचा काय उपयोग होतो तर साधारण? ह्याचा म्हणजे ह्याच्या खाली जी गवत आहे ना, गवतच उगवणार नाही ह्याच्या खालचं. आणि लवाळा पण आहे, लवाळा पण मरून जाईल एक असं माझा अंदाज आहे ह्याचा. हां. लवाळा मरेल म्हणून प्रयोग करावं म्हणून असं करून बघितलं. तरी साधारण किती माल दाखवू शकता तुम्ही? माल लय लागलाय ह्याला. बघा तुम्ही खालनं जे आहे आता इथं वर लागायला अजून माल चालूच आहे ह्याचा. हां. ही खाली माल बघा की तुम्ही किती असं घसच्या घस, द्राक्षाचं घस कसं लागतं तेव्हा हे घसच आहे. द्राक्षाचं कसं घस आहे ते असं माल लागतं. घसानच माल लागत जाते असं की. आणि ही सेटिंग तुमचं पूर्ण उन्हाळ्यातलं सेटिंग आहे. ही काय सेटिंग असं आता वातावरण आता झालंय. ही लागण झाली जानेवारीतली. लागण होऊन इथंपर्यंत जवळ झाड आलतं का नाही त्यावेळेला ही सेटिंग धरलेलं आहे. मोहर आलता लगेच, रोप लावलं की मोहर झाला आणि मोहर आला की सेटिंग धरलं त्यानं. पूर्ण टेम्परेचर मधलं सेटिंग आहे. टेम्परेचर मध्ये सेटिंग? फुल टेम्परेचर मधलं सेटिंग आहे. उन्हाळा म्हणजे लय बेकार टेम्परेचर होतं ह्या वर्षी. हां.